आणि महाराष्ट्राचं राजकारण आणि पवार कुटुंब या गोष्टी कधीही वेगळ्या करता येत नाहीत। सरकार स्थापन हो किंवा सरकार कोसळो, पवार हे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी असणार म्हणजे असणारच। आणि आता सुद्धा अजित पवारांनी काकांची साथ सोडली आहे आणि भाजपच्या सत्तेचा आसरा घेतलाय। त्यानंतर तर पवार कुटुंबांमध्ये राजकीय वादाची नवी खिणगी पडली आहे। इशारे, टोमणे, चिमटे, फटकारे या मार्गाने पवार कुटुंबात हा नवा संघर्ष सुरू झालाय। त्यातच अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि अवघ्या महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या। बघूयात एक पुतण्या, एक नातू आणि आजोबांच्या भेटीची ही राजकीय गोष्ट कशी घडली माझाच्या रिपोर्टमधून। घरातले माझ्या विरोधात गेले हे सगळे माझ्या बरोबर। ऐसा नहीं होता यार, रिश्ते दिल से भी बनते। काय साहेब मला सांगतील त्यांच्यासाठी मी प्रचार किंवा काम करायला मी तयार आहे। या लहान मुलाला, आमच्यासारख्या बच्चा माणसाला जर विचार कळत असतील तर ज्यांनी 27-20 वर्ष भोगली आहे अशा लोकांना तर कळलं, नक्कीच कळलं पाहिजे। कुटुंब एक आणि भाग 2। एका बाजूला साहेब आणि दुसऱ्या बाजूला दादा, पण कुणाला द्यायचा वादा असा प्रश्न आता कुटुंबियांसमोर आहे। साहजिक आहे की शेवटी ते माझं कुटुंब आहे। राजकारण एक वेगळा विषय आहे आणि कुटुंबात असं म्हणजे नाही व्हायला पाहिजे होतं। पण आता पक्ष फुटलाय, त्यामुळे कुणा एकाला साथ द्यावी लागणार तर कुणा एकाला विरोध करावा लागणार। म्हणजे मी बारामतीमध्ये असतो 4 दिवस आणि आज मी मुंबईला जाणार आहे। त्याच्यामुळे जाताना मला वाटलं की नवीन पक्षाचं कार्यालय झालंय, त्याच्यामुळे आपण ते बघून जाऊ पुढे। पण मी म्हणजे त्याच्यामुळे आलो किंवा असं अजिबात नाही। कुणाला विरोध करायचा आहे त्याच्यामुळे मी इथं आलो नाही, पण कुणाला तरी साथ द्यायची आहे त्याच्यामुळे मी आलो। काही दिवसांआधी अजितदादांनी केलेलं हे विधान, घरातले माझ्या विरोधात गेले हे सगळे माझ्या बरोबर। आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रचार करायचं स्वातंत्र्य आहे, पण एवढं इतरांच्या करता करून जीवाचं रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा। दादांचं हे विधान आणि त्यानंतर त्यांच्या सख्ख्या पुतण्यानं शरद पवार गटाच्या कार्यालयाला दिलेली भेट, त्यामुळेच चर्चांना उधाण आले। अजितदादांच्या पेक्षा धाकटे भाऊ जे आहेत त्यांचं नाव श्रीनिवास, त्यांचे अमेरिकेतून शिकून आलेले आणि राजकारणात नसतात। आले तर स्वागत होईल का? आता कुणी एखादी भूमिका घेतली तर त्या भूमिकेच्या संबंधी वेगळं मत व्यक्त करायचं कारण काय? कुठेही त्यांना काम करायची इच्छा असेल तर अधिकार आहे। एक तर आमच्या कुटुंबाला कोणीही राजकारणात खेचू नये अशी माझी विनंती आहे। आणि आमच्या घरातली मुलं जर काही करू पाहत असतील, एक तर युगेंद्र हा एक हुशार मुलगा आहे, तो अमेरिकेतूनही शिकून आलेला, अतिशय सुसंस्कृतपणे आणि चांगल्या पद्धतीने तो व्यवसायही उत्तम पद्धतीने करतो आणि त्याच्यामुळे तो जर गाठीभेटी घेत असेल तर त्याच्यात गैर काय। दादा जिथं कुठं बोलतात ते एक स्वतःच्या बाजूनी तरी बोलत असतात, नाहीतर मलिदा गँगच्या बाजूनी बोलत असतात। आमच्यासारख्या बच्चा माणसाला जर विचार कळत असतील तर ज्यांनी 27-20 वर्ष भोगली आहे, जे मोठे नेते स्वतःला समजतात अशा लोकांना तर कळलं, नक्कीच कळलं पाहिजे। त्यांना जर कळत नसेल त्याचं मुख्य कारण स्वार्थ आहे। शरद पवार गटाच्या कार्यालयाला युगेंद्र पवारांनी दिलेल्या भेटीने अजित पवार गटातूनही प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। हे जाणीवपूर्वक केला जातोय संभ्रम हा निर्माण। अनिल तटकरे यांचं नाव मी पहिल्यांदा ऐकलं, तिथे अनेक दिवसांपासून लोकसभेचं प्रतिनिधित्व स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब करतायत। इतकंच का तर युगेंद्र पवार मी पहिल्यांदाच नाव ऐकलं, ते नंतर कळलं की ते श्रीनिवास पवार साहेबांचे पुत्र आहेत। युगेंद्र पवारांचं आम्हाला काही अडचण असल्याची गरज नाही। तिकडच्या गटात बालमित्र मंडळाचे अध्यक्ष यासाठी ही सावध घंटा आहे। त्याला जे वाटतं की आपण आता अजितदादा होऊ तर त्याला पुढे काउंटर करायला एक युगेंद्र पवार साहेबांनी आणून ठेवलेले आहेत तिथे, त्याच्यामुळे त्यांनी जास्त हवेत जाऊ नये। नंबर 1 ठीक आहे, तर परवा दादा म्हणाले की मी आता एकटा पडलेलो आहे, बारामतीच्या जनतेने मला सहकार्य करावं। राजकीय दृष्ट्या निर्णय योग्य आहे। आता घरात आणि कौटुंबिक थोडंसं त्यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न होतो हे खरं आहे।
शरद पवार गटाच्या कार्यालयाला एक भेट दिली आणि युगेंद्र पवार बारामतीच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. चर्चेत आलेल्या युगेंद्र पवारांची थोडक्यात ओळख करून घेऊया. अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवारांचे युगेंद्र पवार चिरंजीव आहेत. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे खजिनदार आहेत. शरयू ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये सक्रिय आहेत. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती, इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक सामाजिक कामं त्यांनी केली आहेत. वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं यामुळे अनेक शेतकऱ्यांशी ते जोडले गेले. फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखाना युगेंद्र पवारच पाहतात. युगेंद्र पवार बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. राजकारणात सक्रिय नसणारे युगेंद्र पवार समाजकारणात मात्र आघाडीवर आहेत. त्यामुळे याचा फायदा नक्कीच शरद पवार गटाला होऊ शकतो. हा झाला राजकीय फायदा. पण कुटुंब म्हणून साहेबांसोबतच असल्याचं युगेंद्र पवारांनी आपल्या कृतीतून स्पष्ट केलंय. अजितदादांनी बंड केलं आणि काकांची साथ सोडून नव्यानं सत्ता स्थापनेचा घाट घातला. राजकीय घरोबा मोडला आणि सत्तेची वेगळीच चूल पेटवली. आता या चुलीतून सत्तेची ऊब तर दादांना मिळाली आहेच, पण या चुलीतून राजकीय आणि कौटुंबिक निखारेही धगधगू लागलेत हे नक्की. अर्थात बारामतीकरांना साथ घालतानाच अजितदादांनी घरातलेच विरोध करतील अशी खंतही बोलून दाखवली होती आणि झालंही तसंच. दादांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार शरद पवारांच्या पक्ष कार्यालयात गेले. आता पक्षातल्या आमदारांचं मन वळवणं दादांना शक्य झालं, पण कुटुंबातल्या सदस्यांचं मन अजितदादांना वळवता येईल का? युगेंद्र पवारांचं शरद पवारांसोबत जाणं हे राजकारणासोबतच कुटुंबातील फूट असल्याचं सुचवतंय का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.